हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. हा ना, लईच म्हणजे स्वामीची इच्छाच होत नव्हती काय काय माहिती. बोला बोला ताई. एक तर पहिला अनुभव असाच भेट शेअर केलता. हा. आणि स्वामींनी काय सांगू, खूप अनुभव दिलेत. काय म्हणता? अरे वा. हो, खूप 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 म्हणजे स्वामीचे धन्यवाद, खूप खूप मनापासून धन्यवाद. हो ना. किती छान. काय झालं ताई, मोठा मुलगा इंजिनिअरिंगला लागला. हा. अं, इंजिनिअरिंगला नंबर लागला का? हा, लागला त्याचा. त्यांनी 4.5 वर्षाचं इंजिनिअरिंग केलं. अच्छा, इंजिनिअरिंग पण झालं कम्प्लीट? हो, हा, झालं पण. बर बर. आणि मग नंतर त्यांनी एमटेक म्हणलं, मला एमटेकला घ्यायचंय. बर. हा. त्याचे पप्पा थोडं म्हणजे थोडं म्हणजे वेगळेच आहेत. हा हा हा. की सगळं त्यांना वाटतं माझ्या मनानुसार व्हावं, पण आता कधी कधी मुलाला बी वाटतं आपल्या मनानुसार व्हावं. बरोबर आहे, वाटतंच. खरंय. त्याला ते सीए करायचं कशात होतं. सर्व्हिसला त्याचे वडील? ते क्लर्क आहेत. अच्छा अच्छा. हा हा म्हणजे शिकलेले आहेत, पण थोडं आडमुठापणा म्हणा किंवा हा हा. मग ते ते त्याला मेन सुनो असेल. त्याचं 10वी झालं, त्याला सीए करायचं होतं, करू दिलं नाही. म्हणजे मनासारखं त्याचं काही झालंच नाही. आई ग. हा. मग नंतर बळजबरी 11वी-12वी झाली, इंजिनिअरिंगला नंबर लागला, इंजिनिअरिंग केली 4.5 वर्षाची. हा. कशाचं केलं त्याने? ENTC, इलेक्ट्रॉनिक मध्ये. इलेक्ट्रिक अँड टेलिकम्युनिकेशन. हा. नंतर मग ते म्हणलं मला एमटेकला घ्यायचंय. हा हा. ते म्हणले एमटेकला घे, काय करायचंय ती कर, पण मला 2 वर्षात 50,000 पेमेंट तुला पाहिजे, तुला काय करायचंय ती कर. बाई गो. हो. हा मग त्यांनी एमटेकला ऍडमिशन घेतलं हा. आणि लॅब असिस्टंट म्हणून लगेच जॉईनिंग केली तिथंच कॉलेजमध्ये. अरे बापरे, बघा. आणि दुसऱ्या वर्षी इंटिग्रेटेड पीएचडीला ऍडमिशन टाकलं त्यांनी, एमटेक चालू असताना. बापरे, काय ग्रेट आहे हो मुलगा. आणि मला अंगावर काटा येतोय ताई. म्हणजे दुसऱ्याच वर्षी त्याचं एमटेक ते असतानाच त्याला टीचिंग असिस्टंट म्हणून जॉईनिंग भेटली. बापरे, म्हणजे हे तुमची स्वामींची सेवा. खूप 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 खरंय स्वामी. खरंय. आणि मेन म्हणजे ताई त्याचं, आणि त्यातून पीएचडीला ऍडमिशन टाकलं. जेव्हा पीएचडीला ऍडमिशन टाकलं तेव्हा 80% लागत होतं. अच्छा. आणि इंटिग्रेटेड पीएचडी त्याची पहिला विद्यार्थी तो आहे, त्याच्यापासून पुढे चालू झाला आता ते. काय म्हणता? हो. ताई, कौतुक आहे हो लेकाचं तुमच्या. खूप खूप खूप. मला मुलगी नाहीये ताई, पण माझे दोघं मुली. दोन्ही मुलं मला मुलीसारखे आहेत. खूप. आई ग. आणि दुसरा काय करतो? दुसरा आता BMS ला आहे, 3ऱ्या वर्षाला. अरे बापरे, डॉक्टर पण इंजिनियर पण तुमचे दोन्ही. किती छान ताई. आणि नंतर त्यांनी पीएचडीला ऍडमिशन टाकलं. टीचिंग असिस्टंट म्हणून जॉईनिंग भेटली, ती 6 महिने झालं. त्याला आता असिस्टंट प्रोफेसर म्हणून पद भेटले. बापरे, बघा. 3 वर्षातच म्हणजे 3 पद भेटले. ओ. ते म्हणला, पप्पांनी सांगितलं होतं ना, भेटलं म्हणा 50,000 पेमेंट चालू झालं. आणि म्हणजे काय, खूप स्वामीचे धन्यवाद आहेत. खरंच खरंच. आणि त्याला कॉलेजमध्ये जॉईनिंग झाल्याच्या नंतर त्याला उत्तराखंडला त्या सरांनी सेमिनार घ्यायला 2दा बोलवलं. हो, बघा. ह्याच महिन्यात गेलता 8 दिवस. मग ते बाकीचे म्हणायला लागले, आम्ही एवढं 40 वर्ष झालं करतो, आम्हाला नाही, तुला का? बघा. आणि प्रिन्सिपल ते सगळं त्याला म्हणजे काही पण करायचं असले त्याला विचारल्याशिवाय काहीच करत नाही. बापरे, तो गुणी पण असेल ना ताई तेवढा. गुणी पण आहे खूप. म्हणजे घमेंड नसेल, नाही, नम्र असेल. नम्रता आहे. नम्रता माणसाला फार शिखरावर नेते हो ताई. आणि ते म्हणतात ना, बोलणाऱ्याचे हुंगे विकतेत, नाही बोलणाऱ्याचे गहू विकत नाही, तसा एक प्रकार आहे त्याचा. तिथल्या तर 2-3 मॅडम त्याला तर म्हणतात आमचा मुलगाच आहे तो. किती छान हो ताई, किती गोड. म्हणजे अजून काय पाहिजे बघा, तुम्ही कमवलं सगळं. कमवलं. पप्पा काय बोलले त्याचे? नाही, काही नाही, पण आहे स्वभाव ताई, थोडा स्वभाव. काय स्वभावाला औषध नसतं ताई. हो ना. आणि लहान मुलाची पण तुम्हाला आता आठवत नसेल, बरेच दिवस झालं त्याला बी म्हणजे पैसे भरूनच लावलं ना BMS ला. आता मध्ये तो आजारी पडला होता. त्याला थोडं काय होतं, त्याचं शुगर BP लो होतो ना.
अच्छा, कशामुळे ताई? त्याला काय तेच ना अशक्तपणामुळे होतं त्याला ते. विकनेस. हा हा हा. हं. मग ते सकाळीच दुखत होतं म्हणून फोन आला. गेलोत आम्ही आणायला गेलोत. हम्म. तिथून आल्याच्या नंतर त्याला हाय लेवलचा टायफॉइड झालेला होता. अय्या. 320 320 असा बापरे बापरे. शेवटच्या याचा. अरे अरे अरे. पण मग आम्ही आणलं त्याला तिथून आणलं मग गावाकडे त्याला घेऊन इतके आलो. दिवस कळलंच नाही? काय होतं गणपतीच्या पिरियड मध्ये त्याला वाटलं कणकण आहे, दगदग झाली, झोप नाही, हा. जेवण नाही, त्यांनी झालं असेल ते वाढतच गेलं. त्याला वाढत लक्षच दिलं गेलं नाही. बाई. आणि त्याला तिथं पण चक्कर येऊन पडायचं तो. हॉस्टेलला होता तो? हो हॉस्टेलला. मग तरी त्याला सिरियस वाटलं नाही? नाही ना त्याने एवढं हेच केलं अंगावर नाही. काढलं? अंगावर काढलं. हा. आणि मग सकाळी त्याला उठलं की चक्र यायला लागल्या. बापरे. मग रडायला लागला, मला काही करा पण घ्यायला या, मला सहन आहे ना. आई गं, कुठे असतो तो? हुमनाबाद, कर्नाटक. अच्छा. हा. आणि तुम्ही कुठे राहिला? आम्ही बीड जिल्हा. अच्छा. हा हा. मग त्याला आणायला गेलोत. हा डॉक्टर म्हणले तुमच्या याच्यावर घेऊन जा. पण हा आता आलोत आम्ही, त्यांना म्हणलो आपण येताना आम्हाला दोघांना ऍडमिट करा मग गावाकडे जाऊ, पण नाही हा ऐकलं. हा. म्हणजे ऐकत नाहीत काही गोष्टी. आई गं. आणि मग आलो. हा. आल्या आल्या ते बाथरूमला गेला की त्याला आतमध्ये त्याचा बीपी लो झाला. अरे 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 अरे. स्वामीची कृपा ताई, त्याला दार उघडता आलं. बापरे. आणि मी यांना म्हणलं अहो त्याला उलट्या होत्यात. हा. मला झालं तुझं चालू. आई गं. तर मी म्हणलं निखिल काय होतं, असा आवाज घेऊन त्याला हा बोलले मी. हा. ताई त्याला स्वामींनी दार उघडायची म्हणजे त्याला बुद्धी दिली. हो. जसंच दार उघडलं तसंच तो दरवाज्यावर पडला बेशुद्ध झाला. बाई गं. मला म्हणजे बोलते पण मला तो दिवस बापरे. आठवले ना ताई, हो हो. खूप म्हणजे असं. पण नंतर काय म्हणजे कसं असं माणूस असू शकतो एवढ्या कंडिशनला? तिथेच ऍडमिट करायला पाहिजे होतं खरं तर. ऐकलं नाही ना. हा. आणि नंतर मग बाहेर मी आणलं, म्हणलं अहो त्याला चक्कर आली, पळा पटकन. हा. अक्षरशः ताई चप्पल सुद्धा पायातली त्याला पूर्ण म्हणजे मान टाकून दिली, हातपाय सोडून दिले. बाई गं. मी एवढी आरडले, म्हणलं स्वामी जर आज माझ्या लेकराला काही झालं तर मी आयुष्यात तुमचं नाव कधी घेणार नाही म्हणलं. बापरे. हा. थोड्या वेळाने थोडा सुद्दीत आला. हा. पूर्ण घामानी वरला झालेला होता. थोडी बाई साखर गं. ते खायला दिली. म्हणजे स्वामी तारतात ताई, खूप हो याच्यातून हो. तारतात. मग लगेच ऍडमिट केलं का त्याला? हो लगेच ऍडमिट केलं. हा. मग आता कशी आहे त्याची तब्येत? आता बरी. मग घरी आणलं ताई? आणलं होतं, ठेवला महिनाभर. आता परत एवढे दिवस सुट्ट्या मग अभ्यासाचे पाठवलं परत. पण बघ ताई, त्याला ना असे चांगले हे खजूर वगैरे असतात ना, ड्रायफ्रुटचे लाडू बांधून द्यायचा. नाही ते चालूच आहे, खातो तो. हा. पण म्हणजे मला फक्त एक सांगायचं की स्वामींनी तारलं. ती वेळ माझी म्हणजे बापरे. दुसरं तुमच्या काही नाही. बोलता बोलता तुमच्या डोळ्यात पाणी आलं ना ताई. म्हणजे काय ती अवस्था शेवटी असेल, आणि ती आईच समजू शकते. खूप खूप म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्वामी उभा राहते. माझं बापरे. कोणतंही काम असं अडलेलं पूर्ण होतंय. हो ना. त्याला ना ताई तिथे पण तारक मंत्र म्हणायला सांगत जा किंवा जप करायला सांगत जा. म्हणलं मी त्याला. त्याने गाणगापूरवरून फोटो आणलेला आहे दत्ताचा स्वामीचा. अच्छा. हा. म्हणजे ऐकतो तो, असं हे नाही. आणि गेलं म्हणजे असंच मनात आलं, म्हणलं स्वामी इतकी फीस, चिडचिड होती, काहीतरी होईल का हो कुठून तरी. समजा फीस तर काही कमी करणार नाहीत ते लोक, भावना येडी भावना म्हणून. तर ताई काय झालं, माझ्या नावावर नंदाबाईंनी डाळिंब्याचा विमा काढला होता. बरं. हा. त्या विम्याचे ताई 50,000 माझ्या अकाउंटला आले. बापरे. बघा. मग मी म्हणलं स्वामी किती ऐकता तो. त्याची हॉस्टेलची फीस समजा वरचीवर नील झाली त्यात. हो. हॉस्टेलचा पण खर्च खूप असतो ना ताई. खूप 1.5 लाख खर्च आहे त्यांचा बापरे. हॉस्टेल. महिन्याला? नाही 1.5 वर्षाचा. अच्छा. हा हा हा. दोन्ही मिळून. मग एका वर्षाचा खर्च तरी निघाला, म्हणजे 6 महिन्याचा असा. आणि भाऊकीतलं लग्न होतं आमचं. त्या लग्नाला गेलो. ते नवरदेवाच्या तिकडच्या पाहुण्याची एक मुलगी होती छोटीशी. अच्छा. ते काय आमचे पाहुणे बिवणे ओळखीचे काही नव्हते. त्या मुलीची अंगठी हरवली. अगो बाई. मग सगळे असे शोधायला लागले. मग मी म्हटलं स्वामी खूप महाग आहे सोनं, भेटू द्यावं त्यांची. बरोबर आहे. ताई सापडली लगेच अर्ध्या तासात. ओ बघा.
किती छान. किती लगेच ऐकतात बघा स्वामी हो ना, तुमचं. हो ना, हो ना. मी किती. कालच मुलाला म्हणलं, हं, अरे ते म्हणलं मम्मी आज फाईन लावणार आहेत. बोलवलं होतं पण हं, पण मॅडम नव्हत्या म्हणून आम्ही जिमला गेलो. हं, हं, तर मी म्हणलं स्वामी नका ना हो फाईन लागू देऊ म्हणलं. लई चिडचिड होते म्हणलं. एक एक त्रास कमी होतो ते एक एक वाढत चाललाय. हं, हं, काही करा म्हणून स्वामी आजचा फाईन नका ना हो लागू देऊ. हं, हं. मग थोड्याच वेळाने फोन आला. म्हणलं मम्मी आम्ही गेलतो त्या मॅडम काय ऐकत नव्हत्या पण आम्ही मॅडमला म्हणलं आम्ही येऊन गेलतो तुम्ही नव्हतात आम्ही जिमला गेलतो. हं, 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 काय हं, पुरावा आहे म्हणे तुम्ही जिमला गेलतात आणि आलतात त्याचा. हं, हं. मग ते म्हणले खरंच आलतात. त्या म्हणल्या तुमच्या तिघांचं नाव काढून टाकते नाही फाईन लावीत तुम्हाला. बापरे. म्हणलं निखिल बघ म्हणलं किती स्वामी ऐकते. कमाल ना. तरी काय होतं खरंच. गावाकडे आता कामानी वेळ भेटतो कशी म्हणावं अशी सेवा घडत नाही होईल नाही. तशी. हो, हो, हो. हं. पण हे बघा आणि स्वामींना कसं आपले भाव समजतात ताई समजतं. अंतःकरणातले. आणि बरचसं स्वामींनी तरी कमी केलंय. हो ना. मिस्टर कसं दुसऱ्यांमुळे थोडं त्रास देणं ते हा. चालूच होतं. येतील ते एकदम चांगले होतील बघा आता. हे तुमचे आता थोडे दिवस आहेत. हो ना, हो ना. सेवा त्याच्या करत राहा. नाही सेवा आपल्याला स्वामी आपले जेवढे आहेत ते सगळं मग संपवून टाकतात आपले दुःख. भोग संपला. आपल्याला कसं वाटतं की आपल्याला लगेच भेटावं पण भोग हा. संपल्याशिवाय पण काही जोपर्यंत आपला तो घडा तो इकडचा जो काय असेल गेल्या जन्मीचा तो फेडतो आपण तेव्हा ते पूर्ण होऊन जातं. पण आणि जे आपल्याकडनं फेडून घेतात त्यांचा मात्र भरत राहतो घडा. हो हो हो. पण एक आहे स्वामीच्या भक्ताला त्रास दिला स्वामी फेड करतात पण. फेड करतात. हो हे मी अनुभवलंय. हो हो हो. हा. येतात मी ते एकदा कधीतरी. लाईटला पण चिकटले ते त्यातून पण वाचले. बाई गो. कशा काय होत ताई? लाईट गेलेली होती इन्व्हर्टर चालू होतं ते गडबडीत पिन काढायला गेली तिकडची पिन बोर्डातली निघली आणि हातात शिरली माझ्या. अरे राम. आणि कसली पिन काढायला गेलेला तुम्ही? ते काय करायचं तर लाईट गेल्या इन्व्हर्टर लावायचं लाईट आल्यावर ते पिन काढून खटका खाली टाकून लाईट लावायचं. अच्छा अच्छा अच्छा. मग ते गडबडीत अंधार झाला मला वाटलं खवळते का काय म्हणून पटकन करायला गेले पण ती पिन बोर्डातली पिन काढता क्षणी तिकडचा सप्लाय पूर्ण मग इकडं हे झालं. ओ. सुरुवातीला आरडता आल्यानंतर स्टूलच्या खाली फेकलं गेलं काहीच कळत नव्हतं. मग कुणी उचललं तुम्हाला? नाही मग त्यांनी आरडल्यामुळे आधी म्हणले लाईटी बंद करतो नंतर बघू काय ती. लाईटी ते बंद केल्यामुळे मग ते हातातली पिन गळून पडली. ती बरं सुचलं त्यांना. हुशार आहे तो फार. पण नंतर मग मला महिनाभर चालता नाही आलं रक्त गोठलं गेलं ना. हो. म्हणजे त्यातूनही वाचले. आणि मोठा मुलगा म्हणजे लहान होता म्हणजे असं वाटतं आपल्याला स्वामीने आधीच खूप अनुभव दिले पण आपल्याला तेव्हा ओळखता नाही आलं. स्वामी काही कळले नाही आता कळायला लागले. आणि खूप वेड होतो सेवेत माणूस. म्हणजे एक प्रकारचं वेड लागून नशा जडते ती स्वामी सेवेची. दारूच्या माणसाला जशी दारूची नशा तशी. आणि ही इतकी सुंदर नशा असते की ती आपल्याला वैकुंठाकडे नेण्याचा मार्ग दाखवते. हो हो हो. म्हणजे हे क्षणिक वाटते संसार. तुच्छ वाटतं ताई तुच्छ. की नाही आपल्याला आपला मार्ग हा नाहीये आपला खरा मार्ग तर अजून वेगळा आहे असं कळतं. फक्त नवऱ्यात थोडा बदल व्हावा हे होईल ते पण फार लवकर होईल. थोडे दिवस जाऊ द्या. घरच्यांच्या बाकीच्यामुळे थोडा त्रास देतात. असंच असतं ताई. ते कुणाला चुकलं नाहीये फक्त कसं आता आपण जरा आता माझ्यासारखी तर आता खूपच प्रसिद्ध आहे त्यामुळे मी तर बोलूच शकत नाही या गोष्टीचं. पण आता तुम्ही कसं नाव नाही सांगितलं तर तुम्ही सांगू तरी शकता. आमच्यासारखे तर ते बोलू पण शकत नाही. नाही बरोबर आहे. अशी गोष्ट आहे. कोणी काढलेलं नाही असं नाही. आणि आमचा काळ इतका कठीण होता ताई की आम्हाला नोकरी करणं त्यावेळेला फार कठीण होतं. की स्त्रीने नोकरी करू देणं म्हणजे सासाच्या नवऱ्याचा आम्ही फार उपकार करतो यांच्या. आता ताई 2-1 महिने झाले असतील ताईनी बहिणीसाठी एवढं मारलं मला खूप खूप. बघा कशा या बहिणी होत्या पण एक स्त्रीच आहेत ना ताई. कशी अक्कल नसते.
नाही पण ते भाऊजाईसाठी त्रास देणं, बहिणीसाठी नाही चालत. अशी वृत्ती असते ना त्यांना स्वामी माफ नाही करणार. त्यांना फार लवकर त्याचं फळ भोगावं लागेल. आणि माझी दोन्ही मुलं मग माझी खूप माया करतात. खूप म्हणजे खूप. पोरीच्या वर सुद्धा. जी मला बरोबर. मुलगी नाही त्याची कणभर आहे ती मला भासू देत नाहीत. हो ना? नाही. बघा. आणि मी स्वामी सेवेत आल्यामुळं बरंचसं कमी झालं. हो ना? मी हे सांगणार नव्हते पण का सांगितलं हां. की कारण हे कुणी ऐकलं तर त्यांनी बी स्वामी भक्ती करावी, त्याच्या त्रासातून मुक्तता भेटती, कमी त्रास अगदीच, होतो. अगदी. कसं बोललात. ताई कारण मी याच्यातनं सगळी तावून सुलाखून निघाली सासरवासातनं. पण मी शेअर करू शकत नाही जास्त नाही काही नाही अशा नाही. गोष्टी हो म्हणून. हो. तर फोनवर पण बोललेलं तुमचे बरेचदा फोन आले पण त्यांच्यासमोर मला नाही बोलता आलं. हां, हां, हां. नाही जमत त्यांना फोनवर बोललेलं जमत नाही. बरोबर, बरेच बरोबर. म्हणजे आणि एकदा मोठा मुलगा लहान असताना असं दरवाजा उघडून म्हणलं त्याला टाकावं. हां. बाहेरच्या कडीत एवढा प्युअर लाल जरद नाक बाई गं! आणि ते आता मला उघडता येईना म्हणून मी बाहेरून हात घातला आणि दरवाजा मागे केला. अरे, 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 अरे! ते पूर्ण त्याच्या म्हणजे अंग दाबलं गेलं माझ्याकडून. म्हणजे त्याचं बापरे! पूर्ण ते कडी जी धरायची तर त्यालाच धरली. सापाचंच डायरेक्ट ते नागच हो तो. हो. आणि प्युअर हां. नाग होता. आपल्या 2 हाताची हे होईन ना अशी फडी केली आणि एवढी जोरात मारली ताई. बापरे! पण म्हणजे एक 4-5 बोटाचं अंतर होतं. हो. पण वाचले मी त्यातून पण वाचले. म्हणजे हो. कमाल, म्हणजे कमाल आहे आहे तसं. देवाची खूप 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 साथ आहे. आहे, आहे. आणि अशीच राहील ताई. हो हो. म्हणजे तो नवीन जन्मच मिळाला ना ताई दोन्ही वेळेला हो हो तुम्हाला. हो. मी करंट ते पण लागला आणि गुरुचरित्राचा आता संकल्प सोडलाय वर्षात 7 करील म्हणून. अच्छा. मग आता आणि किती झाले तुमचे? आता तसे पहिले झालेले आहेत 5-6. अच्छा. हां. पण वर्षात 7 कशासाठी की हे बाकीचं सगळं कमी व्हावं यासाठी संकल्प अच्छा, सोडलाय. अच्छा, अच्छा. हां. मग त्याच्यातली आणि सुरुवात केली तुम्ही? हो 3 झालेत. अरे वाह! मग कधी आणि सुरू करता तुम्ही कोणत्या वारी? गुरुवार, शुक्रवार किंवा शनिवार ह्या तिन्ही वारातून कोणताही एक वार ठरवून. एक वार ठरवून घेतात. गुरुवारी किंवा शुक्रवारी शक्यतो. अच्छा, अच्छा. हां. म्हणजे त्याच्यात दिलंय ना सांगता किंवा शेवट किंवा सांगता तुम्ही शुक्रवारनी करू शकता किंवा बरोबर. मग तसंच येतं ते. हां. मग रोजचे मग किती अध्याय वाचता? त्याच्यात दिल्याप्रमाणे. अच्छा. आणि संक्षिप्त गुरुचरित्राचे पण मी 150 पारायण केलेत. बापरे, बापरे, बापरे! आणि स्वामी चरित्र माझे जवळपास 500 होत आलेत. अरे बापरे! काय तुम्हाला माझा दंडवत आहे हो ताई. नाही हो ताई नाही. इतकं सुंदर. म्हणजे आणि खरंच त्यातून मला बरचसं कमी झालं. माझं मध्ये-मध्ये मला काय व्हायचं थायरॉइडचं असं असल्यासारखं वाटायचं, शरीर फुगल्यासारखं अच्छा, वाटायचं. अच्छा. हां, हां, हां. असं नरडं थोडं सुजल्यासारखं झालतं. घशात. हां, हां. घशामध्ये. हां. तर मी म्हणलं आपण एकदा चेक करू. मग चेक करायला जाताना स्वामीचं हे होतं मंदिर केंद्र लागलं. हां. केंद्र लागलं तर आम्ही दर्शन घेतलं. म्हणलं स्वामी काही निघून नका देऊ बरं का. हां, 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 हां. रिपोर्ट नॉर्मल आले ते. ते छान होते. आणि ताई माझं म्हणजे पिशवीच्या तिथं याची आपली फायब्रॉइडची गाठ सांगितली. अरे बापरे! हां. म्हणजे खूप पोट दुखतं. इतकं पोट दुखतं आणि कधी-कधी खूप दुखतं. हां, हां, हां. मी मध्ये 15 दिवस ते पिंपळाचे पानं पण खाल्ले त्यांनी आपले पिशवीचे सगळे आजार कमी होतात म्हणून. अच्छा, अच्छा. हां, हां. आणि गायनिकला पण 2-4 डॉक्टरला दाखवलं. हां, हां. डॉक्टरनी आधी 2 महिन्याच्या गोळ्या दिल्या होत्या. आणि बरं. हं. नंतर मग ते म्हणले होते नंतर एक 1200ची तपासणी शरीरात कुठं काही इन्फेक्शन झालंय का आपण ते बघू. हां, हां, हां. नंतर मी स्वामीला हात जोडला म्हणलं स्वामी मी थोडं जरी मनातून काही केलं असलं म्हणलं माझ्या रिपोर्टमध्ये काहीच निघू देणार नाहीत तुम्ही. हां, हां, हां. मग ताई दुसऱ्या वेळेस ते डॉक्टर म्हणलं मी तुम्हाला गोळ्या काय देऊ मला तेच करा. अरे! काहीच निघलं नाही. रक्तात नाही, लघवीत नाही म्हणजे आपलं कसल्या तर शरीरात कोणत्याच ठिकाणी इन्फेक्शन निघलं नाही. वाह! काय म्हणजे पाहिजे ताई सांगा? आणि मला मणक्याचा पण खूप त्रास आहे. हां. गुडघ्याचं पण ऑपरेशन सांगितलं होतं म्हणजे पण मला शेवेला लागल्यापासून मला सगळं म्हणजे कमी जाणवायला लागला त्रास. हो ना? हो, हो. नाही, नाही. होणारच ताई. तुमचे हो. सगळे प्रॉब्लेम निघून जातील. हो ना. पण थोडंसं सेवा पण करायची आणि हे पण करायचं ताई. एक्सरसाइज पण करायची. नाही आहे ना, आहे. प्राणायाम ते करीत असते. हां, हां, हां. हो, हो, हो. कारण कसं सगळंच स्वामींवर नाही ढकलायचं ना ताई? नाही, 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 नाही. हं. नाही
नाही, प्राणायाम चालू आहेत. मध्ये फिजिओथेरपी करून घेतली होती. हा 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 हा. म्हणजे सगळंच चालू आहे समजा. अरे आपण वा. म्हणतो ना काही गोष्टीला अंगाऱ्याचा गुण, काही कधी दुआ कधी दवा. दवा. हा तसं म्हणजे खरंय हा खरंय. सगळं एकच धरून नाही. पण स्वामीवरचा विश्वास कमी नाही होऊ द्यायचा. हा कसं बोलला. आता तेच गावाकडे होतं. आल्या गावाकडे आल्यावर मी सेवा करते तर माझी जाऊबाई खालीवर बोलते. बघा लोक दगडात देव सापडते, बघा. माणसात असतो. म्हणजे का तर मी देव करते ते जमत नाही. मग तुम्ही पण या ना म्हणा. आम्हाला कुठं म्हणजे मी इथून मागं दुसरीकडे होते. हा हा. सिटीच्या ठिकाणी लेकरं घेऊन, मग तेव्हा म्हणे तिला काय तेवढंच काम आहे. हा, आणि आता 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 गावाकडे आलो तर मी तिच्या बरोबरीने काम करून माझी सेवा पण करते. बघा मग आता आता काय म्हणणार बघा. नाही मग तेच स्वामी म्हणलं. बरोबर ज्याला त्याला म्हणजे अशा लोकांना बरोबर खाली आपटतात. हा हा अजून काही दिवसांनी समजेल तुम्हाला. समजेल कारण समजेल. तुमचे हिरे तयार होत आहेत ताई. झाले ताई. झालेत हो खरंय. हो एक तर आता पूर्ण लकाकून निघाला. हो आता हो हो दुसरा पण हो. तसाच होईल बघा. खूप म्हणजे काय सांगू ताई, मला म्हणजे मुलीसारखं इतकी काळजी घेतात ना. अरे वा. बघा किती म्हणजे छान बोल. आवाज जरी बारीक आला की पहिला शब्द असतो पप्पा काही म्हणले का, म्हणलं नाही रे बाळा. आई ग. बघा. म्हणजे त्यांना माहिती ना सगळं. हा. मोठा म्हणतो मम्मी लक्ष देत जाऊ नको, आपलं हे करीत जा, मला फोन करीत जा, काही लागलं तर मला मागत जा. बाई त्यांना ग. सवय आहे त्यांना बघा. मागितलं की घाणा घालायची. आई ग. म्हणजे इतका गुणी आहे काय सांगू. ते म्हणतो दुकानात जा, तुला पाहिजे ते घे आणि स्कॅनरचा फोटो टाक. बापरे बघा. म्हणजे त्याचं काय वय नाही पाहिजे ताई. ताई. आता सध्या तो 24 वर्षाचा आहे ताई. आतापर्यंत प्राध्यापकची पोस्ट एवढ्या कमी वयात कुणालाच नाही भेटली ना. कुणालाच मिळत नाही. खरंय. 3 वर्षात. आणि शेवटी ताई त्यांनी घर पण घेतलं त्याच्या हिमतीवर. घर पण घेतलं. हो हो. बापरे. मग ते मग म्हणलं तो तिथे नोकरीच्या ठिकाणी राहतो का इथे हो नाही. हो. पुण्याला. हा. आणि ताई खूप हिरा आहे हो. खूप खूप खूप. ते बाप. म्हणलं असं घर आहे, मला तुमचा रुपया बी नको. हा. माझं मी फेडतो म्हणला. बाई ग. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर ताई मोटरसायकल पण घेतली लागल्यापासून. बापरे. वडिलाला पण 35,000त मोबाईल घेऊन दिला. त्याला पण घेतला. लहान्या भावाला पण अर्धे पैसे 40चा घेतला तर म्हणला मी पप्पा अर्धे टाकतो. त्यांना माहिती घाणा घालतात म्हणून. हा. मग ते म्हणलं पप्पा तुम्ही 20 टाका, मी 20 टाकतो. हा. मग लहान्याला पण त्यांच्या परस्पर म्हणजे 4-4, 5-5 हजार रुपये टाकणार, मला पण देणार. ओ त्या काय दिवशी पाहिजे ताई. म्हणलं नाही, खूप भरून पावले ताई मी. खूप म्हणजे खरंच भरून पावल्या. म्हणजे आणि पैशात मोल नाही करता येत ह्या नाही गोष्टीचं. नाही नाही अगदी बरोबर आहे. म्हणजे अजून जीवनात तुम्ही दागिने, पैसा खूप आहे आणि जर मुलंच व्यवस्थित नसली तर उपयोग नाही ना. काय उपयोग आहे. खरंय हो, हो. खरंय. म्हणजे मला फक्त एवढंच, मी हे सगळं आता मला काही बरंचसं आठवना, जेवढं आठवतं तेवढं सांगितलं. का तर सगळ्यांनी स्वामी सेवा करा. अगदी अगदी. तुम्ही जे लोकांच्या दारात बसता तास याच्या त्याच्या कुसरण्याचा हे करतात, रिकामे काम करण्यापेक्षा रिकामे कामं करतात स्वामींजवळ तुम्ही. बसा. खरंय. याला त्याला नाव ठेवतात, याला त्याला हे करतात, ते करण्यापेक्षा तुम्ही एक माळ जप करा. बरोबर बरोबर. म्हणजे तुमच्या ती पुढं तुमच्या म्हणजे जसं मला वाईट प्रसंगात माझे स्वामी मला उभे राहिलेत, हा. तसे प्रत्येकाला उभे राहतात. आणि ताई राहतातच. हो, स्वामी अनुभव खूप ऐकण्यासारखे तुमच्या चॅनलचे. हो हो हो. मी तर सकाळी दिवसभर तुमचे चॅनल लावले ना तरी कसं तरी होतं. काय सांगू ताई तुम्हाला. कारण मला हे असल्या बाकीच्या माणसापासून असं वाटतं अलिप्त राहावं. खरंच फक्त राहावं ताई, खरंच राहावं. म्हणजे ना त्याच्यात ना आपण म्हणजे काय सांगू का तुम्हाला. हां, हां. एक आपण तपश्चर्येला कसं बसतो ताई, हो, 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 की हो. स्वतःला ओळखणं, हो, हो. स्वतः आणि स्वतःशी बोलणं. परवा दिवशी गुलाबाचं फुल स्वामीला हे केलं तर दिव्यात तसंच तयार झालं. मग तो फोटो असेल तर पाठवा ना ताई. फोटो नाही हो काढला. आणि आणखीन एक ताई, हा गुरुचरित्राचं पारायण दुसरं चालू केलं. हा सात्याचा संकल्प सोडला होता ना. हा हा हा. तर त्या दिवशी सकाळी फुलपाखरू आलं घरात. ओ. आता सगळं खिडक्या दारं सगळं बंद होतं. काही उघडं कुठून येण्याची वाट नव्हती. हा. आलं ते दिसलं नाही मला. त्याचं झाडताना झाडू लागलं. म्हणलं स्वामी चुकलं स्वामी, म्हणलं तुम्हीच असताना पण दिसलं नाही हो अंधारात.
हा हा ताई ते नंतर जे मी स्वामी पुढे नारळ ठेवलं होतं, फुल ठेवलं होतं ना त्या नारळावर, हा. त्या फुलाच्या तिथं स्वामीकडे तोंड करून ते फुलपाखरू बराच वेळ बसलेलं होतं. बापरे, बघा. मी मी म्हणलं 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 दत्त माऊली तुम्हीच आहेत म्हटलं, माझ्याकडून झाडू लागला हो म्हटलं तुम्हाला. आई ग. म्हणजे किती खूप छान खूप ताई. खूप अनुभव देतात स्वामी. तुम्ही सांगितलं पण किती सुंदर पद्धतीने, म्हणजे ऐकतच राहावंसं वाटतंय मला तुम्हाला. आणि माळ पण असं पूर्ण ताई गोल गोल फिरती, मागं पुढे येती, म्हणजे माळ. हो. हो, मी म्हणलं ना स्वामी तुमच्यापर्यंत पोहोचते का हो, एडी भावना आहे. म्हणजे फिरती लगेच. आणि दिव्यात तर रोज ताई काही ना काही तयार होते. रोज एकही दिवस असं नाही की काही तयार झालं नाही म्हणून. बापरे, फोटो काढायचे ताई अशा वेळेला. बरं बरं चालतंय हा, चालतंय. मी शेअर हो करते ताई. हो 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 चालेल. श्री स्वामी समर्थ.